अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान तथागत, स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्याच्या प्रेरिका ज्या माऊलींनी 2 छत्रपती घडवले त्या राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक शककर्ते कुर्वाणी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती शंभूराजे, या देशात खरा इतिहास शोधून बहुजन समाजाच्या शिक्षणाकरिता प्रगतीची दालना उघडी करणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले, घरात शेणाच्या गौरा टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या सावित्री माता फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी या देशातील लाखो करोडो शोषितांना, पीडितांना आणि कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले ते म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला संविधानिक रूप देणारे विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व तमाम महानायकांना मी माझे अभिवादन करून माझ्या भाषणाची सुरुवात करते. माझे नाव प्राजक्ता पांडुरंग कलंबरकर आणि मी ओल्ड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथील एक विद्यार्थिनी आहे. पण आज मी इथे एक डॉक्टर म्हणून नाही तर क्रांतीची वारसदार म्हणून उभी आहे. जेव्हा समाज अंधारात गटांगळ्या खात होता तेव्हा क्रांतीची ज्योत किंवा दिवा लावणारेच महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. जेव्हा समाजात धर्माच्या नावावर विष पसरवलं जात होतं तेव्हा महात्मा बसवेश्वर महाराजांनी समाजात स्त्री पुरुष समानता, कर्म आणि समता याचं बीज पेरलं. पण ज्यांनी या 2 दिव्यांच्या प्रकाशात समाजाला संविधानाचं शस्त्र दिलं, पीडितांना आवाज दिला आणि हक्काचं आभाळ दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ संविधानकर्ता नाही तर ते विचारांचं खूप मोठं असं वादळ होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार देणारे बाबासाहेब. हा विचार इतका महत्वाचा झाला की आजही समाजातला प्रत्येक व्यक्ती त्या विचारांमुळे घडत आहे. ही किती नवलाची गोष्ट आहे की एका अस्पृश्य पोराने कोल्हापूरपासून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा प्रवास केला व यात संविधान निर्माण केल्यानंतर किंवा करताना त्यांनी स्वतःच्या जातीचा उल्लेख कुठेच नाही केला. याचा अर्थ काय की त्यांच्यासाठी सर्वात मोठा जर धर्म कोणता होता किंवा आहे तर तो आहे मानवता. असे म्हणतात बाबासाहेबांनी शोषितांसाठी खूप काही केलं, पण आपल्याला माहितीये का शोषित म्हणजे कोण? असे लोक ज्यांचं आयुष्य सतत भेदभाव, असमानता याच्या सावलीमागे राहिलेलं आहे. पीडित म्हणजे कोण? तर ती महिला जी विधवा झाली आणि समाजाने तिला अपवित्र म्हणून वागवले. बाबासाहेब म्हणायचे गुन्हा करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा अधिक जास्त गुन्हेगार आहे. म्हणूनच त्यांनी फक्त अधिकाराची भाषा नाही केली तर ती अधिकाराची अंमलबजावणी करून दाखवली. हिंदू कोड बिल हे त्यांचं सर्वात क्रांतिकारी पाऊल होतं. स्त्रियांना उत्तराधिकार, संपत्ती, घटस्फोट हे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप तडफेने संघर्ष केले व हे संघर्ष आजही इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षराने लिहिलेले गेले आहेत. जर तुम्ही तुमचा इतिहास विसरला तर भविष्य तुमचं विसरेल हे बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. बाबासाहेब म्हणतात, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी ऑर कम्युनिटी बाय विच द प्रोग्रेस वुमेन हॅव अचीव्ड इन इट. आज मी एक वैद्यकीय विद्यार्थी जगभर शिकते. यामागे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं फळ आहे. यापुढे मी काही ओळी सांगू इच्छिते. पृथ्वीवरती झगडत होती स्त्रीची कहाणी वेदनांची, पृथ्वीवरती झगडत होती स्त्रीची कहाणी वेदनांची, पायदळी तुडवली गेली सांगा कुठे होती समतेची नांदी. लिंगभेद अन गुलामगिरी स्त्री होती सगळ्यात पीडित, लिंगभेद अन गुलामगिरी स्त्री होती सगळ्यात पीडित, उठू नये शिकू नये राहावी दबून आदेश ठरले निश्चित. बालविवाहाच्या बेडीत अडकली कधी विधवा कधी सती जळली, बालविवाहाच्या बेडीत अडकली कधी विधवा कधी सती जळली, पती नाही तर आयुष्य संपले तिला तिच्याच पायातली बेडी कधी नाही कळली. आईला मुलासारखाच हक्क पाहिजे स्त्रीलाही आत्मनिर्भर जगता येईल, आईला मुलासारखाच हक्क पाहिजे स्त्रीलाही आत्मनिर्भर जगता येईल, पण पुरुषसत्तेने केला विरोध म्हणाले समाज कोसळून जाईल. तू बघतेस फेमिनिझम बाहेरून शिकवणाऱ्या मुवमेंट्समध्ये, पण तुला माहितीये का त्याचं मूळ भारतीय भूमीमध्ये? अमेरिकेत इक्वल राईट्स त्यांनी मागितले पण भारताच्या कायद्यात ते आधीच मिळवले गेले. त्यांनी कधी तुला देवळात नेलं नाही पण तुझ्यासाठी शाळा, कॉलेज, मंत्रालय यांचं दार मात्र उघडलं. त्यांनी तुला मंगळसूत्राच्या बेडीत न बांधता तुझ्या मेंदूला उंच विचारांची झेप दिली. या समाजात ज्या बाईने दिवा धरला तिची पूजा होते, ज्या बाईने दिवा धरला तिची पूजा होते, पण जिच्या मनात आग पेटलेली असते तिला का टोकलं जातं? बाबासाहेब म्हणाले होते बाई केवळ दासी नाही, बाबासाहेब म्हणाले होते बाई केवळ दासी नाही ती विचारांची वाहिनी आहे. जर ती या समाजात क्रांती आणू शकते तर ती एक राष्ट्र उभंही करू शकते. मी आज बोलते, चालते, लढते कारण त्यांनी मला शब्द दिले, मस्तकाचं बळ दिलं.
मी आज डॉक्टर, इंजिनियर, नेता झाले कारण त्यांनी संविधानामध्ये माझं नाव आधीच लिहिलं होतं. मी प्राजक्ता, एका रणरागिणीचा आवाज, या संविधानाच्या दरबारात बाबासाहेबांना वंदन करत तुम्हा सर्वांचं मन जागा करून निघते. जय भीम.